दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये युवासेनेनं चांगलीच कंबर कसली आहे। युवासेनेनं आज दापोली शहरातल्या पेन्शनर्स हॉलमध्ये भव्य मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये शहराबरोबरच तालुक्यातील इतर भागातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा सैनिकांच्या जीवावर ही नगरपंचायत आपल्याला काबीज करायची आहे असं इथल्या युवा सेनेच्या नेत्यांनी सांगितलं। युवा नेते योगेश कदम यांनी या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका स्वीकारली आहे। आमच्यामध्ये कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला। आमच्या घरामध्ये आम्ही घरामध्ये सॉर्ट आउट करू। आमची ही ताकद, या ताकदीमध्ये फूट पाडण्याचा पहिले तुम्ही प्रयत्न करत असेल तर त्याला चोख उत्तर आमचे हे युवा सैनिक त्याला सक्षम आहेत। आपण गेली 2 वर्ष या ठिकाणी दापोली नगरपंचायतच्या तयारीला लागलो। विविध उपक्रम, मग ते होम मिनिस्टर असतील, क्रिकेट साहित्य वाटप असेल, वया वाटप असेल, अशा अनेक उपक्रमावर, पतंग महोत्सव असेल, कबड्डी महोत्सव असेल, बॉडी बिल्डिंग स्पर्धा असतील, असे अनेक उपक्रम घेऊन आपण मतदारांपर्यंत पोहोचलोय। दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार हे उच्च शिक्षित आणि चांगले आहेत असा दावा सुद्धा त्यांनी केला आणि या वेळेला त्यांनी विरोधकांवर सडकून टीका सुद्धा केली। उमेदवार जर का तुम्ही पाहिले तर दापोली शहरामधला एकही बिल्डर या उमेदवाराच्या लिस्टमध्ये नाही। एकही बिल्डर नाही। ज्या दापोली शहराचं वाटोळ करणारे काही बिल्डर निघाले जे नगरसेवक होऊ मागताय, आणि तुमच्या बिल्डिंग नियमाप्रमाणे उभा नंतर पण नगरसेवक व्हायचा विचार करा। हा संदेश मी माझ्या तुमच्या सगळ्या माध्यमातून देऊ इच्छितो। ज्येष्ठ शिवसैनिकांचा आदर राखत कार्य केलं पाहिजे असं त्यांनी युवा सैनिकांना बजावलं। यावेळेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा त्यांनी सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। आज वरिष्ठ शिवसैनिकांनी काम केलं म्हणूनच आपलं अस्तित्व आहे। त्यांना सोबत घेऊनच काम करायचं आहे आणि आपली मला वाटतं आदित्य साहेबांची ती शिकवण सुद्धा नाही। दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनं कंबर कसली आहे खरी, पण त्यांची खरी कसोटी लागणार आहे 27 तारखेला। 27 तारखेला मतदार राजा काय करतो यावरच सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे। माय कोकण, दापोली।